शिरोळ तालुक्यात विकास कामांची गती कायम ठेवत प्रत्येक समाजाला हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशानं सांस्कृतिक हॉल उभारणीचा उपक्रम हाती घेण्यात आलाय। यावेळी बोलताना त्यांनी हेरवाड गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामं पूर्ण झाली असून भविष्यातही निधी कमी पडू दिला जाणार नाही। मराठा समाजाचा हा सांस्कृतिक हॉल समाज एकत्र आणणारा आणि विकासाला चालना देणारा ठरेल अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। हेरवाड येथे 20 लाख रुपयांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून मराठा समाज सांस्कृतिक हॉलच्या पायाभरणीचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला। यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते। या प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना प्रत्येक समाजाचाही विकास समानतेने झाला पाहिजे। हा आमचा ठाम दृष्टिकोन आहे। केवळ रस्ते, पाणी पुरवठा, विविध विकास कामं उभारणे एवढाच विकास नसून समाजाला एकत्र येण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे। याच भावनेतून विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारणीचा निर्णय घेण्यात आला। या हॉलच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल, समाजातील युवकांना दिशा मिळेल, महिलांना संधी निर्माण होतील आणि एकोप्याची भावना अधिक दृढ होईल। प्रत्येक समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला। आता केवळ शासनाच्या मदतीवर न राहता समाजानंही आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे। एकजूट, नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या बळावरच शिरोळ तालुका विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्रद्धा गायकवाड, पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे, सरपंच रेखा जाधव, मराठा समाजाचे अध्यक्ष बंडू घोलप, सुनील माळी, माजी सरपंच सुरगोंडा पाटील, दिलीप पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य भरत पवार यांनी केलं। आभार मस्के यांनी मांडले। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।